नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. आणि आज एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आमची चुलत बहीण आली आहे, ती शाबू करायला लागली. मी आले शेंगदाणा न्यायला. इथं आहेत शेंगदाणा. मी शेंगदाणा न्यायला आले. इथे शेंगदाणा आहे. तो शाबू भिजू घातलाय तिकडं. ती म्हणली मी करते म्हणली. नको गॅस पेटो म्हणली, करते म्हणली मी. आमची चुलत बहीण आली शेडशिंग्याची. मला तिकडंच करायचं शाबू. किती धुरळा बसलाय व भांड्यांवर सुद्धा. घर चिरले तिथे घरात नाही येतोय धुरळा कुठं नाही कसा. हा लाल मुंग्या एक बऱ्या नाही त्या इथं अजून. तर लाल मुंग्या आहेत का तुमच्या? लाल मुंग्या म्हणलं आहेत का? लाल लाल मुंग्या इथं नाही त्या घरात तर दिसत बघा अजून. हे अहो कशाला बी आमच्या तिकडे मुंग्या व्हायच्या. कशाला बी काय पडलेलं त्याला मुंग्या व्हायच्या. बटाटा घेतलं होतं एक सकाळी बानुकुंड. म्हणलं शाबून ती करायला येईल. शेंगदाणे घेतले तर मित्रांनो आता शेंगदाणे भाजायचं. तिकडच करायचं आता बहिणीच्या इकडे शाबू. आमच्या चुलतीच्या इकडे तिकडच्या घरात ती आली. ती म्हणजे म्हणली करती म्हणली. या ताटात शेंगदाणे घेतलेत. गॅस काय जोडलेलं नाही अजून, तसंच आहे. रोजची भांडी वापरायची ठेवली तिथं भरून पाटीत. अशा पद्धतीनं आहे घर आमचं. नाही ती लताबाई आली. ती म्हणली करती म्हणली. मी लताताई आली व करती म्हणली ती शाबू. मग तिथंच करू म्हणली. मग शेंगदाणे घेतो की शाबू भिजू घातला होता मी. तिची बी एखादच असती म्हणली करती म्हणली. ती लताबाई आली शेडशिंग्यावरून. मालायची पोरगी म्हण. लता शेडशिंगची म्हण. हा मग ती करती म्हणली. बांधकाम आहेत इकडं, पण काय करायचं आता. काही वाळून पडले आमच्या चुलत भावाची. पण पाण्यासाठी राहिले सगळं. पाणी कमी आले. हा काही इटा सुद्धा कोरड्याच आहे त्या. आमच्या घर इकडं आहे ती. तर एकादशीचं करायला लागले. तर मला तर डॉक्टरने सांगितले शाबू खाऊ नको म्हणून. पण आता नाही लागत, खावा बी लागते थोडा. पण मी बारीक शाबू खातो, मोठा नाही खात. बारक्या शाबूनच हे होतं. पण काही खाल्ल्याशिवाय तर भाग नाही. भगर पण आवडत नाही. आणि मग बारका शाबू करावं लागते. मग आशिष इकडं कसं काय आलाय? होय कोणाचं काय आलाय? जंपर शिवाय आले ते काय? आशिष आहे, आशिष देवकर. व्हिडिओ बघतो का नाही? व्हिडिओ बघतो बघा आपला. हे होय रानात ना आलाय. ते आमची ती चुलत वहिनी शेवते त्या ब्लाऊज त्याच्या मम्मीला घेऊन आलाय. शाबू करायचं एखादं आहे. ते शेंगदाणा गेल भाजायचं. जरा शेंगदाणा बारीक करायचे ते भाजून. पित्त होतंय पण पित्तासाठी खावंच लागतंय शाबू. काही खावा तर भगर बी नाही आवडत. बारका शाबू खावा लागतंय. शेंगदाणा आणले ते रेशन बंद आहे काय की. आता 12 वाजले असते ना. नको काय शेंगदाणा भाजाय. मी पोहे नाही तर पंभाबीला दिलं काल मगाशी. पोहे गरा भाजलेला. आई बी नाही तर खायचं कोण त्याला.
ते पोह्याने मला तर पित होतं बाबा, आपल्याला नाही खा वाटत. एकच आहे का बटाटे तेवढं? ते बाण कुठं सकाळी मी घेतलं होतं. म्हणलं एक बटाटे घेऊन काय करू, तिने म्हणजे न्यावा एक फराळी पुरतं टाकायला. उघडं नाही काय आम्हाला तरी मिळतच नाही. आमच्या तर आईचा अंगठाच बसत नाही. मालच येत मिळतच नाही, जात बी नाही का. माझं आता तर नाव टाकले कार्डात. बटाटा असल्याशिवाय शाबू खाऊ चटत नाही. एकच दिलत तिने, एकच घेतलं होतं मिरच्या त्या बटाटा आणि मिरच्या सकाळी 2-4 घेतल्या होत्या बाणूकुंड. मी आणलं होतं एक घेतलं होतं ते बाणूकुंड बटाटा सकाळी, मिरच्या त्या 2-4. मयूरची एकच असते काय? मयूरची एकच असते. यायचं आहे काय? नाही कच्चा येतो. मी तर आई गेल्यापासून गॅसच जोडला नाही अजून. घरीच नाही तर सारखं बाहेरच आहे. सगळी बी काढून टाकली. काल तर चपात्या त्या बाईनं बांधून दिलेल्या. आम्ही काल शापाची भाजी आणली, म्हणलं आज करायला येईल, पण पुन्हा ध्यानात आलं की आज एकादश आहे म्हणून. 12 वाजले. मिसळ बंद झाली रे, चालू नाही मिसळ. आल्या म्हणलं गेलं तिघं योगू तर मग तुम्ही खात नाही. माझा बार काय बाबा, मला नाही मोठा पुन्हा तर बापाला एकादश आहे काय? नाही करू का म्हणलं चपातीचं नग म्हणला. त्या दोघीला एकादश आहे. सगळा करायचा शाबूती. एवढा तर दोघीला सरण का? ती आहे की बाप्पा आहे की खायला. उपाशी राहते का एवढा सरण का? किती मोठा बघून शाप आहे ती. गरम असता खात असते. तर या फराळ करा. आम्ही फराळ करायला लागलोय आता. इकडं पाहुणं आले तर या शिरशिंगवून. बारका भेटते 20 रुपयाला महाग असते शाब. एकादश आहे सगळ्यांना. फराळ करायला लागलोय. या फराळ करायला. ते मोठा शाबू केवढा दिसतोय फुगल्यावर, लय मोठा. थोडं शेंगदाण्याचं तर केलं असतं की दुकानातलं शेंगदाणा कर नाही. ते कुठल्या ते शेंगा आल्या होत्या, ते आईनं फोडून ठेवले होते तेवढ्याच होत्या. घे शेंगदाणा. कालवणाला आमच्यात बी नाही बाबा काय. कोण मी आई नसल्यामुळे काय आणलंच नाही. बटाटे नाही ते आणली, काही नाही ते आणली. बटाटे वडा खायचं नाही. सकाळी मी बटाटे एक घेतलं होतं, ते बांधून दिलं ते मिरच्या त्या. आणि आणू काय तिला काढू बाबा. आमची आणते. ह्याला दही असलं म्हणजे आवडतं शाबू बी. शाबूत लिंबू चांगलं लागतं उलट. ही लिंबू पिकले का जास्त हिटाक फिटाक लागायचं नाही. सरबत ह्याच खाता. वाळ्या टाकले ती आणाय चालले कपडे. हो का, इथं कपडे धुवून टाकले ती. आमच्याकडे आले पाणी कमी सगळं. ह्या भापशाला बी पाणी येतंय, पण काय माहिती आता लगेच येतं का लगेच जातंय पाणी. अजून ह्याच्यात मोटर टाकाय पाहिजे खरं तिकडल्यासारखे. कसलं पाणी डाळ शिजायला लोक न्यायची पहिली पाणी इथलं. आता काय नाही.
इकडे कपडे वाळा टाकले ते आमच्यात सगळं घर पाडल्यामुळे कपडे वाळा टाकायचं जागा नाही काय. मोबाईल गरम झालाय मरणाचा. निघणायचं की कपडे इकडे टाकली होती वाळले ती सावलीला. काय काय अजून वलीच आहे ती थोडं बनेल. 43 टेम्परेचर आहे. मोबाईल मध्ये हिडव सुद्धा निघ नाही इतकं गरम झालाय मोबाईल. हो का सावलीला कपडे टाकले ती तरी पण कपडे वाळले ती. एवढं टेम्परेचर आहे. आम्ही तर आता घर तर पाडून ठेवले तीन पाणी तर नेमकं नाही. व्हिडिओ काढतोय कपडे वाळाय घातल्याला कपडे धुल्याला. म्हणलं या मोटर हापशात मोटर टाकावी सगळ्या आपल्या गलीनं वर्गणी बिरगणी करून. तिकडलं वडाखालचं तर पाणी कमी आलं सारं. हसती आगाबाई तो का तिकडं आहे दिसते का नाही कुणा. हा घर पाडलेलं दावलं की. कुठल्या काका गावाला. हो काही कुरवाडीत राहतीन. ही म्हणती व्हिडिओ लय बघती. त्या पण बघतील आता. आज म्हणतील आकाबाई दिसली व्हिडिओ मध्ये बघितल्यावर. ती बघते आता काढलाय शाबू फराळ केलेला. ही तिकडं धुवून आणली ती की पाणीच नाही की इथं. आमची तर तिकडं पाणीच नाही कसलं. ह्याला खरं मोटर टाकाय पाहिजे वर्गणी करून आपण. आता लगेच थोड्या वेळाने सोडायचा. हे कसलं गरम झालंय. आंधूक निघायला लागलाय. मला तर कुठं कळते. मला मनोज भाऊन उघडून दिलाय. मला बी नाही काही कळत. नुसता व्हिडिओ कसा सोडायचा काय तेवढं दावलेलं तेवढंच. पैसेच नाही महिन्यावर कुठलं तवा. त्याचं ती व्ह्यूज बघण्यावर असतं. महिना थांबायचं. पाणी आटलंय आम्हाला प्यायची सुद्धा पंचायत आहे. ती जेरा बी बंद पडलंय ती 5 रुपयावालं. गारच पाणी नाही. आता आमच्यात जेरा बी नाही फ्रीज बी नाही. कशातलं केव्हा पाणी. गार पाणी प्यायल्याशिवाय तर ताण जात नाही. कुठे तर आई गेली मुंबईला म्हणून मी एकटाच आहे इथं म्हणून नाही आणला. डेरा आहे की आमचा पण तिथं काय कवाचा जुना आहे. आता ती काय माहिती चालतंय का नाही. चला आता कपडे धुले ती जायचंय मला बी आता बाहेर. आज तुमची मालकीन म्हणे ना आज आमची आकाबाई दिसली मोबाईल मध्ये व्हिडिओ मध्ये. विकून इथं वाळाय टाकली ती. हो का इथं नवरदेव आहे बघा. एवढ्या नवरदेवाला एक नवरी बघायची. कवळा किराळा आहे. हो का हो का ही नवरदेव आहे. ह्याला नवरी करायची एवढी सोन्यावली चिमणा आहे. मामाची टिंगल केली. तुमची मोना बघते बघा आता. मोनाचं मालक बघते. ती ह्याच पुण्यावरून एक मित्र होता आलता मग ह्याला आंबाडला गाठ पाडला होता. मला योगेश नवगिरी पुन्हा तुमच्या तुमचं व्हिडिओ बघते सगळं. बघते ती पुण्यातले वेळा. पुण्यातले तुमच्या बहिणीच्या इकडे गेलेले व्हिडिओ त्यांना बघितलं. बघते ती पुण्यात. त्या दिवशी मी गेलतो पुण्याला देवदेवाला. त्यांनी आम्हाला त्या शिंगणालाच बघितलं गाडीवर. म्हणजे योगेश भाऊ आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो म्हणजे. कपडे सावलीला वाळले ती. ऊन कसलं पडतंय उष्णता. मोबाईल तर कसला गरम झाला त्याचा निघणं बी लवकर. व्हिडिओ चालू केला. व्हिडिओ चालू आहे हो काही. म्हणायचं की आमच्या शेजारीच आहे. म्हणलं पाठ बीत आहे म्हणलं आमची त्यांची. हे म्हणले असं तसं मी म्हणलं फोन लावतो. त्या दिवशी मी हरणा लावत होतो. ते काही हरणा लावत होतो. माणूस म्हणलं कोण दाबते 4 व्हीलर होती. मी म्हणलं कोणतरी असं. मग म्हणले अहो योगेश भाऊ आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो. ते ठाण्याला राहते मुंबईला. येरमाळ्याला चालली होती. बारामळ्या त्या काय आपल्या पंढरपूर चौकात गाठ पडली होती. चला मित्रांनो आता ठेवतो आम्ही. उन्हाचा लय कार झालाय. आपा बोलत होता तुम्हाला इतकं वाटलं. आपा तुला कोण भेटलं होतं. ते काल लोणीचा कोणतरी एक मित्र होता. मित्राचा मित्र ती भेटला होता आम्हाला आंबाड मध्ये. ती म्हणला योगेश भाऊ योगेश भाऊ पिंपळ कुठे म्हणल्यावर म्हणला योगेश भाऊ. आमचं बघा एकच पाठ भीत आहे बघा. तो का ते आमच्या इकडे आमच्या चुलतीचं घर आहे. पलीकडे दिसतंय तिकडे चिटकून पलीकडे आमचंच आहे. आमची त्यांची पाठ भीत आहे. त्यांना विश्वास नाही आला. आम्ही आयला म्हणलं आमच्या पाठ भीतच आहे त्यांची आमची. त्यांना ते हसायला लागला आम्हाला मला बघून. म्हणलं खरंच म्हणलं फोन लावतो म्हणलं मामा म्हणतोय म्हणलं मी त्यांना. आमचा मामाच आहे म्हणायचं. मामा ते गेलं काय घरी. मुकोंचं पोरग गेलं काय. ती बोलत होता चांगलं एक दिवशी. शंभू गेला घरी. शंभू त्याचं बी नाव शंभूच ह्याचं बी नाव शंभूच. हे कशी बुचकर घेतली एकमेकाला. काय लय अडवून करतील लेकरं. कोणाचा कार लय झालाय आता. फराळीचं केलं या. जेवणार नाही आपण. नाही अजून जेवायचंय मला बी. दुपारचं जेवायचं. सकाळचं काय उन्हाचं जेवूच वाटा नाही. सकाळचं का दुपारचं जेवायचं. सकाळचं जेवायचं अजून कुरडवाडीला गेलतो आम्ही एकादश होते आम्ही केले फराळ आता.
आमच्यात गेली लाईट, आता प्यायचं जेरचं बी बिघडलंय, तिकडं पाणी बी प्यायला नाही. काय कसलं आहे गरम तिथलं आणलं की पण तिथं 10 रुपये लागतात, इकडं 5 रुपये लागतात. या इकडे बोलायला तुला ह्या दोघींना घे जरा, ह्या दोघींना. लागते का बघा तिकडं आहे असायला काय तुम्हाला बोला की शिल्पा काकी बोला जरा थोडं मनोगत सांगा जरा थोडं दे की लागते ते बोलायला. असते ते ही बोलाल बघा जरा आडली जरा फटाकडे हाय जरा. काय त्याला बोलायला काय किती व्हिडिओ काढते ते गावठी पूनम निलेश आहेत बघ ती मोहळीची, ते आपले बाळू जानकर आहेत का हा. त्यांचं पाहुणं येतं, त्यांचं पाहुणं येतं. सोशल मीडिया स्ट्रॉंग झालाय आता काय एवढं लोकांना काय काय आता बांधकाम करायचं तर पाणी आटलं आता कसं करावं एवढं. बांधकाम आता जून महिन्यात चालू करायचं. जून महिन्यात जाता पाऊस नाही असलं नाही. आपल्याला आता आंघोळीच्या पाण्याची पंचायत आहे काय करतो 1 तास थांबवतो, अर्धा ड्रम भरते. आता तर आमच्या तर घरच्या बोरला हो इकडे केला मोबाईल तुम्ही लई लाजायला लागला. नाही आता तिकडे धरला आता. चला मग मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लय उन्हाळा आहे, तुम्ही पण काळजी घ्या उन्हाळ्याची. 43 टेम्परेचर आहे आपल्याकडचं, अजून वाढेल म्हणून 43 टेम्परेचर. आता मे मध्ये तर लय, आता हे किती आज तारीख आहे, मे मध्ये तर लय कडक ऊन असतं. आपल्या पाऊस जत्रापासून पाऊस जर चालू झाला तर बरं झालं. एक सारी कसला पाऊस झाला आपल्या जत्रेला, तसं व्हायला पाहिजे यंदा काय म्हणजे बोरला पाणी वाढायला लगेच. पाऊस पडायला पाहिजे लवकर पाऊस जरा पडायला यावर्षी. पाहिजे. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद करा मित्रांनो, बाय करा, बाय बाय.